अबॅकस क्लासमध्ये. रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे. मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवणार आहे. ओके, 3 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याची एक्झाम्पल मी आज तुम्हाला शिकवणार आहे. हीच एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस स्पीकवर सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकायला काही प्रॉब्लेम येणार नाही. 3 डिजिट टू 3 डिजिटची एक्झाम्पल तुम्ही खूप इझिली सॉल्व करू शकता. ओके, सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस स्पीकवर सॉल्व करणार आहेत आणि बघणार आहेत त्याचं आन्सर काय येतं. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला 482 * 273. ओके, हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 4 ने या 3 डिजिटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 4 ने फर्स्ट आपल्याला 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 2 जा 8. 8 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून फर्स्ट आपल्याला 0 आणि या राऊंडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे. ओके, 8 ऍड केले आपण. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 7 चा किती येतात, तर 4 7 जा 28. मग 28 आपण ऍड करू. इकडे आपल्याला 20 ऍड करायचे आहे. बी अवेलेबल नाही, मग तुमचा फॉर्म्युला 20 आणि हे 8. 28 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला त्या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. 10 आणि हे 2 12. 12 आपले ऍड झालेले आहेत. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपल्याला आता सेकंड स्टेप सॉल्व करायची आहे. सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला सेकंड ऑर्डर यायचं. सेकंड ऑर्डर पासून पुढच्या ऑर्डरवर आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे. ओके, फर्स्ट आपल्याला आता या 8 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 2 जा किती येतात, 8 2 जा 16. मग 16 आपण ऍड करूया. हे 10 ऍड केले. आता 6 ऍड करायला बी अवेलेबल नाही, मग 6 चा फॉर्म्युला. ओके, इथे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 8 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 8 7 जा किती येतात, तर 8 7 जा 56. मग 56 आपण ऍड करूया. ओके, इथे 50 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग आपण 5 चा फॉर्म्युला यूज करूया. 50 आणि हे 6. 56 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 8 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 3 जा 24. मग 24 आपण ऍड करूया. इकडे 20 ऍड करायला बीट अवेलेबल आहे, मग तुमचा फॉर्म्युला 20 आणि हे 4. 24 आपण ऍड केलेले आहे. सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आपल्याला आता थर्ड स्टेप कडे यायचं. थर्ड स्टेप साठी आपल्याला थर्ड ऑर्डर पासून ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे. ओके, 2 2 जा किती येतात, तर 2 2 जा 4. 4 1 डिजिट नंबर आहे म्हणून 0 आणि हे 4. 0 4 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 7 जा किती येतात, 2 7 जा 14. मग 14 आपण ऍड करूया. 10 आणि इकडे 4 ऍड करायला 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ओके, 14 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 3 जा किती येतात, तर 2 3 जा 6 म्हणजे 0 आणि हे 6. आन्सर आलेला आहे. आपलं आन्सर काय आहे, आपलं 1 3 1 5 8 6 हे आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व केलेला आहे. आपण आता तसंच सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. सेकंड एक्झाम्पल आहे आपला 324 * 654. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 3 6 जा किती येतात, तर 3 6 जा 18. मग 18 आपण ऍड करूया. 18 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 जा 15. 15 आपण ऍड केले. इकडे आपली आता फिंगर आहे. आता आपल्याला 3 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 4 जा किती येतात, तर 3 4 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 2 12. ओके, इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. मग आता आपल्याला कुठल्या रॉडवर यायचं आहे, तर सेकंड रॉडवर यायचं आहे.
जा किती येतात तर 2 6 जा 12. 12 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 2 12 आपले ऍड झालेले आहे. आता इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जा 10 हा 1 आणि हा 0 10 या बरोबर आपली आता फिंगर येणार आहे. आता आपल्याला या 2 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 4 जा किती येतात 2 4 जा 8 म्हणजे वन डिजिट 8 नंबर आहे म्हणून 0 आणि हे 8 आपण ऍड केलेले आहे. सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला थर्ड रॉड वर यायचं आहे. थर्ड स्टेप सॉल्व करायला. ओके थर्ड रॉड पासून इकडे आपल्याला ऍडिशनला सुरुवात करायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या 4 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 6 जा किती येतात तर 4 6 जा 24 मग 24 आपण ऍड करूया. पण या रॉडवर 20 ऍड करायला बीट अवेलेबल नाही मग तुमचा फॉर्म्युला. ओके 20 आणि या रॉडवर पण 4 ऍड करायला बीट अवेलेबल नाही मग 4 चा फॉर्म्युला. 24 आपले ऍड झालेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके आता आपल्याला या 4 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 जा किती येतात तर 4 5 जा 20 मग 20 आपण ऍड करूया. 2 आणि हा 0 20 इकडे आपली फिंगर आहे. ओके आता आपल्याला या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 4 जा किती येतात तर 4 4 जा 16 व 16 आपण ओके 16 आपले ऍड झालेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपला 211896 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. आपण सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व केलेला आहे. असंच आपण आता थर्ड एक्झाम्पल सॉल्व करूया. थर्ड एक्झाम्पल काय आहे आपलं 245 * 981 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके फर्स्ट आपल्याला या 2 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 9 चा किती येतात तर 2 9 चा 18 मग 18 आपण ऍड करूया. 18 आपण ऍड केले. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 8 जा 16 मग 16 आपण ऍड करूया. 16 आपण ऍड केले. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 2 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. 2 1 जा 2 तर इकडे 0 आणि इकडे आपल्याला 2 ऍड करायचे. ओके 2 आपण ऍड केलेले आहे. 0 2 आता आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला सेकंड रॉड वर यायचं आहे. सेकंड रॉड वर येऊन आपल्याला ऍडिशनला सुरुवात करायची आहे. ओके फर्स्ट आपल्याला 4 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके 4 9 चा किती येतात तर 4 9 जा 36 मग 36 आपण ऍड करूया. 30 ऍड केले. आता आपल्याला 6 ऍड करायचे आहेत. 6 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का तर नाहीये मग 6 चा आपण फॉर्म्युला. ओके 36 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली आता फिंगर आहे. ओके आता आपल्याला या 4 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 8 जा किती येतात तर 4 8 जा 32 मग 32 आपण ऍड करूया. ओके 30 आणि 32 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला 4 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 1 जा 4 म्हणजे 0 आणि हे 4 0 4 ऍड केले आपण. ओके आपली सेकंड स्टेप पण झालेली आहे. आता आपल्याला थर्ड स्टेप सॉल्व करायची आहे. थर्ड स्टेप सॉल्व करायला आपल्याला थर्ड रॉड वर यायचं आहे. ओके फर्स्ट आपल्याला या 5 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 9 जा किती येतात तर 5 9 जा 45 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 5 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 8 जा किती येतात तर 5 8 जा 40 मग 40 आपल्याला ऍड करायचे आहे. पण इकडे 40 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये. मग आता काय करायचं तर 4 चा फॉर्म्युला प्लेस 6 आणि मल्टिप्लाय रिप्लेस. ओके 40 आपण ऍड केलेले आहे. 4 0 40 इकडे आपली आता फिंगर येईल. ओके नंतर या आपल्याला 5 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 1 जा 5 म्हणजे 0 5. ओके आन्सर सॉल्व झालेला आहे. आपला आन्सर काय आलेला आहे आपले 2 4 0 3 4 5 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट करून घेऊया. आन्सर आपण
अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण हे एक्झाम्पल खूप इझिली सॉल्व केलेले आहे. आपण आता तसंच नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 916 into 546 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 5 चा किती येतात, तर 9 5 चा 45. 45 आपण ऍड करूया. ओके, 40 आणि हे 5 45 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 9 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 4 ला किती येतात, तर 9 4 ला 36 मग 36 आपण ऍड करूया. 30 आणि हे 6 36 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली आता फिंगर आहे. ओके, आता आपल्याला 9 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 6 जा 54 मग आपल्याला 54 ऍड करायचे आहेत. ओके, हे 50 आणि हे 54 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, सेकंड रॉडवर आपण आलेलो आहोत. आता आपल्याला या 1 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 1 5 जा 5 0 आणि हे 5. ओके, 0 5 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 1 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 1 4 जा 4 म्हणजे 0 4 0 4 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली आता फिंगर आहे. आता आपल्याला या 1 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 1 6 जा 6 म्हणजे 0 6 1. ओके, ऍड झालेला आहे. आपल्याला आता थर्ड स्टेप सॉल्व करूया. थर्ड स्टेप सॉल्व करायला आपल्याला थर्ड रॉडवर यायचं आहे. ओके, आपण थर्ड रॉडवर आलेलो आहोत. आता आपल्याला या 6 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 5 ला किती येतात, तर 6 5 ला 30 3 0 30. ओके, इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 6 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 4 ला किती येतात, 6 4 ला 24 मग 24 आपण ऍड करूया. पण इथे 20 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग आपण पुढचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके, 20 आणि 4 चा फॉर्म्युला आहे 20. इथे 4 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 4 चा फॉर्म्युला. ओके, 24 आपण ऍड केलेले आहे. आता आपल्याला या 6 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 6 जा 36. ओके, आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपला 500136 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण. ओके, आजचे सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे. 3 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, मग अशीच काही नवीन नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.